भाचेराव, तू जर कर्णाला आपलं मानलंस तर जन्माने सूतपुत्र असणारा आणि कर्माने सर्वश्रेष्ठ धनुर्धर होणारा कर्ण तुझ्यासारख्या हस्तिनापूरच्या होणाऱ्या राजावर आनंदानं छत्रचामर ढाळेल. आपलं मानलं मामाश्री, आपलं मानलं. त्या दिवसाची मी प्रतीक्षा करेन मामाश्री. तुम्हा सर्वांचं आणि कर्णाचं सुद्धा शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू कर्णावर पांडवांची सावली सुद्धा पडू दिली नाहीस तर तो दिवस सुद्धा फार दूर नाही दुर्योधना. नाही पडू देणार, नाही पडू देणार पांडवांची सावली मामाश्री, नाही पडू देणार. जीतमया, जीतमया. प्रणाम महाराज. प्रणाम महाराणी. अधिरथ, आपला सेवक महाराणी. माझ्या ज्येष्ठ पुत्राला बरोबर घेऊन आलोय. प्रणाम महाराज. आयुष्यमान भव. प्रणाम महाराणी. चिरंजीव हो. नाव काय तुझे अधिरथ पुत्रा? कर्ण. धनुर्विद्या शिकण्यासाठी कर्णाला गुरुकुलात दाखल व्हायचंय. मग कोणी अडवलाय अधिरथा? आपला आशीर्वाद हवाय महाराज. अधिरथ, आम्हा दोघांचा आशीर्वाद कर्णाच्या पाठीशी सदैव असेल. महाराज, मला गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलामध्ये. अधिरथा, कर्णाला प्रथम गुरुदेव कृपाचार्यांच्या गुरुकुलात दाखल कर. तसं पाहिलं तर संपूर्ण गुरुकुल द्रोणाचार्यांच्याच आज्ञेत आहे. म्हणजेच तुझा पुत्र कर्ण कृपाचार्यांच्या गुरुकुलात असून सुद्धा द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेईल. अशीच कृपा दृष्टी असू देत महाराज. आज्ञा महाराज. गांधारी, राजवैद्यांनी तुमच्यासाठी जे औषध बनवायला सांगितलंय ते सेविकांनी बनवलंय की नाही हे बघून येते. मी स्वतः गेल्याशिवाय औषध बनणार नाही महाराज. पण तात, मला गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात दाखल व्हायचंय, कृपाचार्यांच्या नव्हे. हळू हळू कर्णा, आपण राजप्रसादात आहोत. पण मला सत्यप्रसाद बाबांनी स्पष्ट सांगितलंय मी गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात शिक्षण घ्यावं. अरे पण कर्णा, आपण महाराज धृतराष्ट्रांची अवज्ञा कशी करणार बरं? पण तात, जीतमया, जीतमया. अधिरथा, सर्वश्रेष्ठ धनुर्धर का रागावलेत? गांधार नरेश, तुम्ही माझा उपहास करताय. कर्णा, तुझा चेहरा बोलकाय. मनासारखं घडलं नाही की लहान मुलं कशी रुसतात तसा रुसलायस तू. गुरुदेव द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात प्रवेश मिळाला नाही ना तुला? तुम्हाला कसं कळलं? अर्जुनाने हे कालच ठरवले होते. अर्जुन? तिसरा पांडव? त्यालाही सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हायचं आहे ना.
आणि आपल्यापेक्षा दुसरा कुणीही वरचढ होऊ नये अशी त्या अर्जुनाची इच्छा आहे. मग अर्जुन तुला सर्वश्रेष्ठ कसा होऊ देईल? म्हणूनच तुला कृपाचार्यांच्या गुरुकुलात पाठवले गेले. पांडवांनी तर तात महाराजांना स्पष्टच सांगितले होते की एक सूतपुत्र राजपुत्रांच्या समवेत शिक्षण कसा घेईल. शिवाय ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर या राज्याचा भावी युवराज आहे. महाराज त्यांचंच ऐकणार ना. आणि अर्जुनापेक्षा दुसरा कोणीही उंच उडू नये म्हणून युधिष्ठिर त्याचे पंख छाटणारच ना. कोणी कितीही माझे पंख छाटू देत गांधार नरेश, पण मी उडणार, अर्जुनापेक्षा उंच उडणार. आणि कोणीही मला अडवू शकणार नाही. चला आता. जीतम मया, जीतम मया. प्रणाम महाराज. दुर्योधना, सारं काही तुझ्या मनासारखं केलं ना मी. होय पिताश्री. अधिरथ पुत्र कर्णाला कृपाचार्यांच्या गुरुकुलात पाठवण्यामागची कारणमीमांसा मी जाणत नाही. तरीही तुझ्या इच्छेनुसार मी कर्णाला कृपाचार्यांकडेच पाठवलाय. पिताश्री, आपण दयाळू आहात. दुर्योधना, तू माझा प्रिय आणि लाडका पुत्र आहेस. तुझे प्रिय करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पिताश्री, जीतम मया, जीतम मया. कर्ण अजूनही धगधगतो आहे. त्या अर्जुनाचं मी काय घोडं मारलं होतं म्हणून तो माझा इतका द्वेष करतोय. मी त्या अर्जुनाला अजून पाहिलं सुद्धा नाहीये. तो काळा का गोरा हे सुद्धा मला माहित नाही. मी त्याच्याशी कधी स्पर्धा सुद्धा केली नाही, ना की मी त्याला कधी आव्हान दिले. मग तरी सुद्धा. शांत हो कर्ण. अरे तू अशांत झालास की मी सुद्धा अशांत होतो रे. कर्ण, मला वाटतं हस्तिनापूरच्या राजकारणापासून तू दूर राहावंस. उगीच कुणाच्या दबावाखाली येऊ नये, पूर्वग्रह दृष्टीने कुणाकडे पाहू नयेस असं मला वाटतं. कर्ण, आपण अजूनही सोमपूरला परत जाऊ शकतो. माझ्या उच्च अध्ययनासाठी आपण इथे आलोय. आणि जसं सत्यप्रसाद बाबांनी मला प्रोत्साहन दिले, तसं तुम्ही सुद्धा मला इथल्या गुरुकुलात दाखल होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्या पांडवांनी माझी कितीही अडवणूक केली, तरीही मी आता माघार घेणार नाही. तर मग उद्याच्या उद्या कृपाचार्यांच्या गुरुकुलात दाखल हो. परिस्थितीला नमवून सर्वश्रेष्ठ हो. मला तुझा अभिमानच वाटेल करणा, अभिमानच वाटेल.
धनुर्विद्येचे शिक्षण घेण्या कर्णसिद्ध झाला. कृपाचार्य श्री गुरु मानुनी आशिष त्या घेतला. ध्यास मनाशी एकच होता होईन मी धनुर्धर. एक चित्त अनेक लक्षितो तल्लीन निरंतर. चतुर्विध विद्या ग्रहण कराया. सदैव तो तत्पर. पुरी असोशी शिस्त मुळाशी म्हणूनची अग्रेसर. प्रसन्न झाले कृपाचार्य अन गुरु कृपा जाहली. प्रदान केले अस्त्र गुरूंनी जणू शक्ती संचरली. जणू शक्ती संचरली. आई 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 हस्तिनापुराहून संदेशवाहक आला होता. आणि तो कर्णाचं पत्र देऊन गेला हो ना. अगं तू तर अशी खुश होतेस जणू कर्ण प्रत्यक्ष तुझ्या भेटीला इथे आलाय. आता ते पत्र वाचणार आहेस का छातीशी धरून अशीच उभी राहणार आहेस? वाचते ना. तीर्थरूप साऊ आईस साष्टांग नमस्कार. चिरंजीवी भव. हस्तिनापुरात माझं बस्तान हळूहळू बसत चाललंय आणि तुझ्या आशीर्वादाच्या पाठबळाने माझी माझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. कृपाचार्यांच्या गुरुकुलात दाखल झालो आहे आणि तुला अभिमानाने सांगू इच्छितो की कृपाचार्यांच्या अन्य शिष्यांपेक्षा तुझा लाडका कर्ण निश्चितच उजवा आहे. पत्रात एक गोष्ट आवर्जून लिहावीशी वाटते की त्या दिवशी गुरुकुलात एक भला मोठा धनुष्य कृपाचार्यांनी आणला होता. त्या धनुष्याकडे बोट दाखवून कृपाचार्य म्हणाले, आज तुमच्या बाहुबलाचा, धैर्याचा आणि मनोबलाचा कस लागणार आहे आणि त्यासाठी हे अवजड प्रचंड धनुष्य उचलून त्यावर तुम्हाला प्रत्यंचा चढवायची आहे. आई, कित्येक शिष्यांनी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अयशस्वी ठरले. पहिला तू जा.
आणि मग गुरुदेव कृपाचार्यांनी मला खूण केली. कर्ण, आता तू जा. मृत्युंजय कर्ण, 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 मृत्युंजय कर्ण.